आता वळूयात वारी संदर्भातल्या बातम्यांकडे। महाराष्ट्राला अनेक संतांची परंपरा लाभलेली आहे। त्यातील नाथ महाराजांच्या परंपरेचा एक वेगळाच वारसा आहे। नाथ महाराजांनी भारुडाच्या मार्फत सगळ्यांचं प्रबोधन केलं आणि त्याचाच वारसा वारीमध्ये चालत आलाय। वारीमध्ये भजन कीर्तन अभंग गवळण याबरोबरच भारुडा मार्फत प्रबोधन केलं जातं। सामाजिक संदेश जावा यासाठी भारुडामध्ये अनेक प्रकारे सोंगी हे भारुड करत असतात आणि त्याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची वेगळी परंपरा आहे। अभंग हरिपाठ कीर्तन याच बरोबर नाथ महाराजांच्या भारुडाची देखील महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला एक वेगळं सवय आहे। सध्या जे आपण पाहतोय हे सोंगी भारुड। महाराज आपलं नाव काय? माझं नाव लक्ष्मण सदाशिव राजगुरू, मुक्काम पोस्ट कणेर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। मी सध्या इंदापूर तालुक्यामध्ये बावडा गावी राहतो। माझं खरं अधिष्ठान सद्गुरू नारायण महाराज क्षेत्र नारायणपूर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, त्यांच्या अधिष्ठानावरून त्यांच्या कृपे करून त्यांच्या आशीर्वादाने मी भारुड सादर करतो। गेली 50 वर्ष या ठिकाणी ज्ञानोबरायांची सेवा मला घडती आहे। वयाच्या 10व्या वर्षापासून मी वारी करतोय। महाराज, भारुडाचा जो आहे की भारुड कशासाठी केलं पाहिजे की सामाजिक प्रबोधन व्हावं, सर्वांनी एकत्र राहावं, हाच संदेश नाथ महाराजांनी दिला। NDTV मराठीच्या मार्फत तुम्ही एक सामाजिक प्रबोधनाचं भारुड कराल का? करणार ना। आता जे चालू भारुड आहे ते आमचा समाज बसला आहे। हे सगळं आम्ही यातून सर्व पूर्ण प्रबोधनपर्यंत हे भारुड आहे माझं। वयाच्या 10व्या वर्षापासून मरेपर्यंतचं भारुड, 100 वर्ष वयापर्यंत माणूस कसा जगतो, त्याचा मधला प्रवास कसा असतो, हे पूर्ण भारुड या आता चालू भारुडामध्ये आहे। लोकरंजनातून लोकशिक्षण, समाज प्रबोधन, त्यात अनेक मुद्दे आहेत आमचे। स्त्री भ्रूण हत्या असेल, पर्यावरण असेल, जनजागृती असेल, व्यसनमुक्ती असेल, हुंडाबळी, दारूबंदी, अंधश्रद्धा, या सर्व गोष्टी यामधून हाताळत असतो। आणि नाथांचा हाच उद्देश होता की जेणेकरून आजकालचा समाज एकत्रित येऊन लोकरंजनाच्या माध्यमातून तो एकत्रित येऊन त्यांना ते ज्ञान कसं देता येईल हा आमचा प्रयत्न असतो। सध्या तुम्ही पोलिसाचा जो आहे तो वेश परिधान केलेला आहे, काय कारण आहे या पाठीमागे? हा बहुरूपी आहे। बहुरूपी असतो तो प्रत्येकाला खेळवण्याकरता, त्याला ज्ञान देण्याकरता एक त्याचं सोंग घेतो, पण तो सोंगाशी एकरूप होऊन तो भारुड करत असतो। पण हे सोंग जे आहे ते सोंग करणाऱ्याला माहिती असतं आपण एक भिक्षुक आहोत, फक्त आपण जर तो राजा होऊ शकतो, अजून कोण होऊ शकतो, पण त्याला माहीत आहे मी एक वारकरी आहे, पण मी पोलीस झालोय आता, हे समाजाला दाखवून देण्याकरता ते भारुडाची पद्धत आहे आमचा। हा बहुरूपी जो असतो प्रत्येक गावाचा तो शिट्टी मारतो, जसा पोलीस करतो की आता दमदाटी देतो, त्या प्रकारचे भारुड आहे। त्या माध्यमातून लोकजागृती आहे, असा हा भारुडाचा कार्यक्रम आहे। अभंग कीर्तन प्रवचन यामार्फत समाज प्रबोधन केलं जातं, परंतु त्याचबरोबर नाथ महाराजांच्या भारुडातून अनेक सामाजिक विषयाला हात घालत अशाच पद्धतीनं प्रबोधन होत असतं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक सह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, वेळापूर, सोलापूर।